पाटणा देवी खानदेशातील गौताळा अभयारण्यात वसलेलं छान सुंदर असं माता चंडिकेचं प्राचीन मंदिर. हे मंदिर भारताच्या 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. तर आमचा प्रवास झालेला आहे सुरू. तुम्हाला पाटणा देवी मंदिरात पोहोचायचं असेल तर तुम्ही चाळीसगाव शहरापासनं एसटी बसने देखील येऊ शकतात किंवा तुमची स्वतःची व्हेकल असेल, कार असेल तर त्याने देखील तुम्ही पाटणा देवीपर्यंत पोहोचू शकतात. हे मंदिर गौताळा अभयारण्याच्या मध्यभागी वसलेलं आहे. पाटणा निवासिनी चंडिका देवी. तर नमस्कार, राम राम सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही आहोत खानदेशमध्ये आणि खानदेशमध्ये असल्यावरती खानदेशमधलं काहीतरी एक्सप्लोर करण्याचा मोह आम्हाला कधीच आवरत नाही. त्यामुळे आम्ही आलेलो आहोत खानदेशमधील एका जागृत अशा देवस्थानाला, ज्याचं नाव आहे पाटणा देवी मंदिर. हे मंदिर चाळीसगावपासून जवळपास 18 ते 20 किलोमीटर दूर आहे. तर चला पहिले मंदिर एक्सप्लोअर करूया, मंदिराबद्दल माहिती समजून घेऊया आणि मग दर्शन घेऊया. तर चला तुमचे दर्शन करतो आम्ही. तर चला वरती चढून जाऊया आपण. तर पायऱ्या आहेत थोड्याशा. जवळपास 1000 वर्ष जुनं असं हे मंदिर आहे. प्राचीन दगडापासून बनवलेलं हे मंदिर आहे. ह्या मंदिराची शैली जी आहे ती हेमाडपंथी आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला प्राचीन असं पुरातन शिवलिंगाची स्थापना करण्यात आलेली आहे. ह्या शिवलिंग देखील 1000 वर्ष जुनं आहे. बोल भवानी मातेचा. तर हे मंदिर सह्याद्री पर्वत रांगेच्या पायथ्याशी असल्यामुळे डोंगर, नद्या आणि हिरवळीने खूप छान असं वेढलेलं आहे.
खूप छान शांतता व आनंददायक वातावरण इथं आहे. पावसाळ्याच्या हंगामात तर खूप छान हे पर्यटनाच्या दृष्टीने देखील महत्त्वाचं ठिकाण आहे जळगाव जिल्ह्यातलं. या मंदिराला भारतातील 51 शक्तिपीठांपैकी एक मानलं जातं. पुराण कथेनुसार देवी सतीच्या शरीरातील काही अवयव या ठिकाणी पडल्याची परंपरा आहे. त्यामुळे हे स्थान तेवढंच पवित्र आहे. ऐतिहासिक दृष्ट्या बघितलं तर पाटणा देवी परिसर हा प्राचीन काळी पाटणा किंवा विजळगड ह्या नावाच्या शहर म्हणून ओळखलं जात होतं. ह्या प्रदेशावरती आधी यादव वंशाचे नियामक हे राज्य करत होते आणि त्या राज्याचे विविध धार्मिक सांस्कृतिक ठिकाण देखील हे पाटणा देवी मंदिर होतं. खूप छान अशी डिटेलमध्ये माहिती ह्या फलकावरती देण्यात आलेली आहे. या स्थानाचं महत्त्व आणि 51 शक्तिपीठांचं महत्त्व या फलकावरती आहे. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करूनही वाचू शकता. किती छान अशा मोठ्या पर्वतरांगा आहेत समोरच्या बाजूला. तर हा 18 घाट आहे आणि 18 घाटातील ज्या पर्वतरांगा आहेत अभयारण्य आहे त्याचाच हा एक भाग आहे. मंदिराची रचना खूप जुनी आहे, सगळं दगडी आहे. तर बाजूलाच चामुंडा माताचं मंदिर आहे. जय चामुंडा. किती सुंदर मंदिर आहे. तर मस्त आणि छान असा परिसर आहे इथं, कारण अभयारण्यात वसलेलं हे मंदिर आहे. आसपास भरपूर झाडं आहेत, पक्षी आहेत, निसर्ग एकदम छान आहे. पावसाळ्यात वगैरे इथले वडे वाहतात फुल्ली आणि दुरून जर व्ह्यू बघायचा असेल तर असा दिसतो. हा? कोणता काय